एम.कॉमच्या फायनलमध्ये आलेल्या अरमानची ही कहाणी आहे. कॉलेजच्या बाहेर पोरांना मारणे ही अरमानची सामान्य गोष्ट होती. परीक्षेच्या वेळी तो काहीच अभ्यास करत नव्हता. वेळ निघून जात होता आणि अरमानला काहीच समजत नव्हते. मग अरमान काळजीत पडला आणि आईशी बोलला आणि मग त्याला थोडा आराम मिळाला. ताण दूर करण्यासाठी त्याने थोडी विश्रांती घेतली आणि मग जेवल्यावर तो मन लावून अभ्यासाला बसला. त्याने हळूहळू वाचनावर लक्ष केंद्रित केले आणि कधी उशीर झाला ते कळलेच नाही. अरमानने घड्याळात पाहिले तर 3 वाजले होते. घड्याळात पुस्तक ठेवलं आणि रात्री उशिरा झोपलो. सकाळी उशिरा उठलो. सकाळी 10 पासून परीक्षा होती. रोहितने पटकन आंघोळ केली आणि नाश्ता न करता कसा तरी बाईकवरून परीक्षेसाठी निघून गेला. तो त्याची मोटरसायकल उचलत असताना मागून सॉरी म्हणत आवाज आला. अरमानने मोटारसायकल स्टँडवर ठेवली आणि वळताना तो तिला पहिल्यांदा भेटला. वेळ. अरमान वळला तेव्हा त्याला एक घाबरलेली निरागस मुलगी दिसली. अरमान एका मिनिटात त्याचा सगळा राग विसरला. अरमानला वाटले की कदाचित हा तोच चेहरा आहे जो तो अनेक वर्षांपासून शोधत होता. रस्त्याच्या मधोमध उभा राहून अरमानने पाहिलं. मुलगी तो बघतच राहिला. मुलीने डोळे खाली केले आणि म्हणाली की चुकून माझा दुपट्टा हवेत तुझ्या अंगावर पडला आणि मुलगी पुन्हा सॉरी म्हणाली पण अरमानने काहीच ऐकले नाही. अरमान तिच्या चेहऱ्यावर मग्न होता जणू त्याने एवढी सुंदर मुलगी कधीच पाहिली नव्हती. तिचे काळेभोर काळे केस विभक्त झाल्यासारखे वाटत होते आणि अरमानला काहीच दिसत नव्हते. मुलीला खूप विचित्र वाटत होते. तिने अरमानच्या हातातून तिचा स्कार्फ घेतला, तो घेतला आणि निघून गेला. अरमान फक्त तिला जाताना पाहत होता. ना रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचे हॉर्न ऐकू येत होते ना आजूबाजूचे काही दिसत होते. तेवढ्यात कोणीतरी अरमानला जोमाने हलवले आणि अरमानला असे वाटले की कोणीतरी स्वप्न पाहत आहे आणि अचानक कोणीतरी त्याला जागे केले आहे. अरमानने वळून पाहिले तो त्याचा मित्र विवेक होता ज्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता. विवेक म्हणाला काय झाले? अपघात कसा झाला? तू ठीक आहेस? मग आपण याबद्दल बोलू. विवेक म्हणाला मी बाईक चालवतो. तुझा हात दुखला आहे. तू मागे बस आणि दोघेही बाईक घेऊन कॉलेजला निघाले. निघताना अरमान त्याच मुलीबद्दल विचार करत होता. ती कोण होती? त्याचे नाव काय होते? तिला बघून मी सगळं कसं विसरलो? मी काही का बोललो नाही? त्याची चूक होती का? मी तिला ठोकू शकलो असतो पण ती मुलगी असती तर मी किंचाळू शकलो असतो. तिच्या चुकीमुळे माझा जीव जाऊ शकला असता पण मला तिचा राग का आला नाही? तिने काही केले नाही. विवेक काहीतरी बोलत होता पण अरमान त्याच्या विचारात मग्न होता. ती इतकी निरागस होती. यात तिची चूक असू शकत नाही. नक्कीच तिचा दुपट्टा दुसऱ्याच्या चुकीमुळे माझ्या अंगावर पडला असेल. हा सगळा विचार करत दोघेही कॉलेजला पोहोचले. पेपर ब्यापैकी अवघड होता पण अरमानच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. तो पुन्हा पुन्हा त्या मुलीचा चेहरा पाहत होता. हळूच अरमानने त्याच्या कागदावर लक्ष केंद्रित केले आणि तो देऊन बाहेर आला. बाहेर आल्यानंतर तो ना कोणाला काही बोलला ना मित्रांसोबत थांबला आणि थेट त्या मुलीला पाहिलत्या ठिकाणी गेला. रस्त्याच्या कडेला उभं राहून तो सकाळचा विचार करू लागला. तिथल्या सगळ्या भाजी विक्रेत्यांना आणि दुकानदारांना त्या मुलीबद्दल विचारलं पण कोणालाच काही कळलं नाही. त्या अनोळखी मुलीचा शोध घेत असताना रात्र केव्हा झाली ते कळलेच नाही. रात्री अरमानच्या मनात त्याच